स्वप्न साकारले पहाटे पाहिले भावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी पहिला 8 वाजले. आदित्य काय आदित्य आज एकदम फ्रेश दिसतोय. झोप मस्त झाली वाटतं तुझी. माझी नाही रे, तुझी तुझी. तुला विचारतात ते, माझ्याकडे काय बघतो. सॉरी सॉरी मला यायला उशीर झाला. घ्या, हिची सुद्धा झोप आता मस्त झालेली दिसतीये. एक कार छळताय तुम्ही त्यांना. भाई याला छळणं म्हणताय तुम्ही? कमाल आहे. काय विषयच संपला काय रे अमित? हो, आणि आपण तर त्यातले नाहीच ना. अजिबात नाही. ही विजय छळते काय. अय्या मी काय केलंय? मी तर साधं सांगितलेलं सुद्धा नाहीये कुणाला, मला सोडून. आणि मला कळलं म्हणजे सतीशला मी सांगणारच ना. तरी बरं मला कोणी सांगितलं नाही. अमित आणि सतीश बोलत होते तेव्हा फक्त माझ्या कानावर पडलं. अरे बस ना यार, एवढं काही झालेलं नाही. हो, फक्त चांदण्यात फिरताना माझा धरलास हा. चांदण्यात फिरताना माझा धरलास हा. आदित्य, तुझ्यामुळे ऐकून घ्यावं लागतंय. थांबा थांबा थांबा. आम्ही दोघं तर बिचारे फक्त अंगणात बसलो होतो. अरे ऐका तर, काय आहे ना, अमित दादाची साखर झोप डिस्टर्ब केली ना मी, म्हणून हे सगळं चाललंय. नाही विचारा ना, विचारा त्याला. काल रात्री मी 10 फोन केले तेव्हा कुठे फोन उचलला त्याने माझा. का विचार विचार. ऐसा है क्या? कसं वाटतंय हा माझी खेचताना येता जाता? अगो बाई विजया, म्हणून तू या दोघांना बाहेर ठेवलंस का कोंडून अंगणात? अहो मला वाटतं दरवाजा उघडाय म्हणून मी फक्त बंद केला. काही नाही. हा स्वयंपाकघरात आदित्यची लुडबुड चालू होती, कळलं ना? हो, म्हणजे मी पण ऐकलं आणि म्हणाला पण हिला विजयाला. काय आदित्यला अंगणात राहू दे म्हणून? काय अहो काय ना. अरे पण आपलं टार्गेट आदित्य आणि मेघना आहे ना. काय ते असते काय टार्गेट चेंज करायला काही हरकत नाहीये. काय पण मला सांग तू 9 फोन काय येतले नाहीस रे? मी अजून जपून ठेवली आहे ही पेटी. तुझ्याकडच्या पेटीचं काय झालं असेल कोण जाणे, पण माझ्यासाठी आता एवढाच एक आधार आहे जगण्याचा. नाही खरं वाटत आहे मला अजूनही की तू दुसऱ्या कोणाची तरी झाली आहेस. माझ्या डोळ्यांनी पाहिलंय मी, तरीही नाही खरं वाटत मला. निदान माझ्या जगात तरी तू अजून माझीच आहेस.
तुझ्या बरोबर वारा झाले, तुझ्या बरोबर तारा झाले, तुझ्या बरोबर वारा झाले, तुझ्या बरोबर तारा झाले, तू आहेस गाणं म्हणून मी एक तारा झाले. खरंच माझा एकतारा होतीस ग तू मेघना. पण तुझ्याशिवाय आता हे जगण्याचं गाणं कसं गाणार आहे मी? मेघना, माई झालीस का जागी? हो माई, खूपच पेंग येत होती मगाशी. म्हणूनच मगाशी म्हणत होते एक छान झोप काढ म्हणजे फ्रेश वाटेल अभ्यास करायला. पण आमचं ऐकतंय कोण? सहज बघायला म्हणून आले तर पेंगत होतीस. मग म्हणलं मस्तपैकी गरम गरम कॉफी न्यावी. थँक्यू माई, खरंच खूप गरज होती. हो ना. मग अगं आपण अभ्यास करतोय असं वाटायलाही लागतं ना. काय ग, त्या दोघींनी दिलेलं लॉकेट घातलं नाहीस गळ्यात? हो, राहूनच गेलं माई. काहीतरी निमित्त काढून घालेन ना मी. आवडलंय ना पण? हो माई, खूप आवडलं मला. चला झालं तर मग. बर, आता कॉफी घे, डोळ्यावर पाणी मार आणि पुन्हा अभ्यासाला बस जोरात. हा, थँक्यू. कालचं चांदणं चांगलंच अंगावर येत आहे. हॅलो आदित्य. काय मॅडम, झोपेतून नाही उठवलं ना तुम्हाला? तुला कसं कळलं मला झोप येत होती ते? खरंच झोप येते? अरे हो ना, माईने तर मगाशी कॉफी करून दिली मला. अभ्यासाला बसले आणि पेंगतीये मी. अरे यार, मला पण खूप जांभया येत आहेत. काय बरं कारण असावं? कालचं जागरण चांदण्यातलं. अच्छा. ठेवू मग फोन? हा, हो. हा, हा, येताना प्लीज बाईक सावकाश चालव. हा, येस मॅडम. चल बाय. बाय. तुला काही खायला पण आणू का? नाही नको, आता डायरेक्ट जेवायला बसूया. सरबत बास आता. काय खुशीत दिसतोयस एकदम. काही नाही ग, एकंदरीत जरा सकाळी आदित्य आणि मेघनाला पाहून बरं वाटलं. त्यांच्यात चांगलं ट्युनिंग झाल्याचं दिसतंय. खरे, नाहीतर त्या चैत्रगौर प्रकरणी मी पण जरा अपसेटच झाले होते. हो, पण आता गाडी मार्गाला लागलेली दिसते. अमित, पण आता आपल्या बालकांचं बघूया. हा, मला काय वाटतं अमित, पल्लव, साक्षी आणि मयूला ना स्विमिंगच्या क्लासला घालूया. मग पाठोपाठ कराटे, नाट्य शिबिर, काय यार विचार. सोड त्यांना जरा मोकळं, त्यांना हवं ते करू देत. आपण काय करतो सुट्टीमध्ये मला सांग? बागडायचो, खेळायचो, मजा करायचो. त्यांनाही करू देत ना ग. ऍग्रीड. डन डन. पण माझी एक अट आहे. हा अमित. काय? म्हणजे मुलांना जसं मोकळं राहता येणार आहे तसं मलाही मोकळं राहता येईल याची गॅरंटी हवी. हा मला. तू मुलांना ठणकावून सांगा, म्हणा आईच्या मागे भुणभुण करायची नाही. ओके, डन. नाहीतर मी तुझ्या मागे भुणभुण करणार. हो, सांगतो सांगतो.
माई कोबी शिरू म्हणालात ना? हो पण बारीक चिर बरं का. आणि वेळ असेल तर नारळ पण खाऊन ठेव. आदित्यला ना भरपूर असं नारळ कोथिंबीर घातलेली परतलेली भाजी आवडते. ठीक आहे माई. माई हो आलास का? हा घे तुझा डबा. माई कॉफी दे ना मस्त पैकी. हो देते. बरं पाय कसा आहे, दुखत नाही ना? अरे नाही माई, एकदम बॅक टू नॉर्मल. व्हेरी गुड. माई मी करू कॉफी? अगं विचारतेस काय? कर की, परवानगी कशाला हवी आहे? आणि तोंडात टाकायला काय त्याच्याबरोबर चिवडा भाकरवडी. तूच विचार आणि दे काय ते. मी माझी कामं करते पुढची. हो. काय हवंय? तुम्ही द्याल ते मॅडम. तू दिलास तर चिवडा पण गोड लागेल. आदित्य Dear Aditya, you have always stood by me. Thank you for everything. Meghna. By the way, you're most welcome. Thanks, पोचलं बरं का? ओह रिअली? माई 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 कुठे आहेत? माई ना बोलव ना. माई काय झालं? माई माई अगं माई ना बोलव आधी. एवढे घाबरलेत का? शांत व्हा. मेघना पाणी आण जरा. हो. पाण्यात काय हो, काय झालं? माई काय झालं? अहो आपल्या शानबाग बहिणींच्या संतोषने काय केलं? आत्महत्येचा प्रयत्न केला. हाताची नस कापून घेतलीये त्याने. अरे देवा. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय त्याला, पण काही खरं नाही असं म्हणतायत. अशी का वागतात ती पोरं? सुखासुखी जीव त्याचा. आदित्य एवढाच असेल जेमतेम तो. हो ना. अहो त्याच्या गर्लफ्रेंडचं म्हणे दुसऱ्या कुणाशी लग्न लावलं घरच्यांनी, म्हणून हे असं. अहो म्हणून काय जीव द्यायचा का? कळत कसं नाही एवढं? आता त्या आई वडिलांनी काय करायचं? बघा ना. बरं माई, मी शानबाग बहिणींना भेटायला जाते, तुम्ही येताय? हो चला चला चला. माई मी पण येतो तुमच्या बरोबर. नको तू आत्ता येऊ नकोस. सगळ्यांनी कशाला गर्दी करायची तिकडे? अमित आला ना की तू अमित आणि सतीश या. हा आम्ही होतो पुढे. येतो का जाऊ? चला राणी काकू. हो. जीव देणं काय पर्याय झाला का या गोष्टीवर? तुझ्या बरोबर असलं की खूप शांत वाटतं आदू. खूप सेफ फील करते मी. सगळं जग विसरून जाते. पण अरे देवा. पण आहेच. भीती वाटते रे मला. कसली? आपली ताटातूट नाही ना होणार? नाही ग राणी. आणि समजा झाली तर? तर माझे प्राण निघून जातील हळूहळू. माझे रंग सुकतील, सूर मंद होईल, पटकन तिला निघालेलं पाऊल अडखळेल आणि संपून जाईल मी हळूहळू. मेघना तू आहेस म्हणून मी जिवंत आहे. तू नसेल. आदू नाही. काय ग? काय झालं? नाही कशाला म्हणालीस? नाही काही नाही. मनातून जातच नाहीये. काय? हे जे घडलं ते खूप भयंकर आहे.
नाही सहन होते. माई माई आल्या का? मला कसं माहित असेल? मी इथेच आहे ना तुझ्या बरोबर. पण मला नाही वाटत ते इतके लवकर येतील असं. स्वयंपाकाचं बघते मी. माई आल्या का हो? नाही आले ग. अंगणात जाऊन बघूया आले. नाही चालेल अजून. नाना आणि राणी काकू सुद्धा गेल्यात. पण माझं काही डेअरिंग नाही झालं बाई त्यांना फोन करायचं. विजया, खरंच हे खूप भयंकर आहे ग. आणि अगं आपल्याच वयाचा आहे तो. आय थिंक आदित्यपेक्षा 1-2 वर्षांनी मोठा ना. हो. पण असा नव्हता रे तो. म्हणजे कोणासाठी जीव देण्या इतका वेडा. पण प्रेमात कोण काय करेल ना सांगता नाही येत. अगं पण विजया चूक आहे ना ते. म्हणजे ती मुलगी त्या दुसऱ्याच मुलाशी लग्न करून तिथे सुखात आहे आणि ह्याने इथे तिच्यासाठी जीव द्यायचा. आणि मग या सगळ्यात त्या बिचाऱ्या आई वडिलांनी काय करायचं? अर्चू, डोंट वरी, काही नाही होणार त्याला. तसंच असू दे बाबा. तो सुखरूप असू दे म्हणजे मिळाल. पण मला काय वाटतं माहिती विजया, म्हणजे निदान त्यांनी हे सगळं आपल्या जवळच्या मित्राशी शेअर तरी करायला हवं होतं ना. मला ना कळतच नाही ग का करतात हे असं. म्हणजे परीक्षेत अपयश, प्रेमात अपयश की आत्महत्या. ते आत्महत्या काही सोल्युशन आहे का कुठल्या प्रॉब्लेमचं? म्हणजे या सगळ्याला ना आई वडील सुद्धा थोड्या प्रमाणात जबाबदार असतात असं मला वाटतं. अगं तेच मुलांवर इतकं दडपण आणतात की त्यानंतर ती बिचारी पोरं तरी काय करणार? आपल्याकडे नाना माई आहेत म्हणून आपल्याला कळत नाही. खरंय अर्चू तू म्हणतेस. पण तो एकुलता एक होता ना संतोष. अय्या विजया ग, अमित आणि सतीशला कळवलंय मी. नानामाई येत. नाना माई काय नाना खरंच? का तो जीवावर इतका उदार झाला तेच कळत नाही मला. शानबाग काकूंकडे अगदी बघवत नव्हतं ग. तरणा ताठा पोरगा हातचा गेला. दोन 3 वर्षापासून म्हणे एका मुलीवर प्रेम होतं त्याचं. काय झालं कोणास ठाऊक. त्या मुलीने दुसऱ्याच मुलाबरोबर लग्न केलं. अरे असेल काहीतरी अडचण तिची, बोलायचं ना पण एकमेकांशी. हातचा पोर मात्र गेला. काय करायचं आई वडिलांनी आता? निभावता येत नाही तर प्रेम करतात तरी कशाला ही मुलं?